नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। खोकराळे गावातील रस्त्यांची दुरावस्था, नागरिकांना चालणंही झाले कठीण। खोकराळे गावातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना चालण्यासाठीही व्यवस्थित रस्ता उपलब्ध नसल्याचं चित्र दिसून येते। गावातील रस्त्यांकडे प्रशासन व ग्रामपंचायतीनं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। एखाद्या नागरिकाला अचानक रुग्णालयात नेण्याची वेळ आली किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर वाहन गावातील काही भागात पोहोचवणेही कठीण होऊ शकते। विशेष म्हणजे मेन रोडवर अपघात, मृत्यू किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र सध्या गावातील पर्यायी रस्त्यांची परिस्थिती पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत राज व्यवस्थेकडून गावातील मूलभूत सुविधांची देखभाल करणे अपेक्षित असताना रस्त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का होतोय असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून तातडीनं दुरुस्तीची कामं हाती घ्यावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशासक, ग्रामपंचायत व संबंधित विभागानं खोकराळे गावातील रस्त्यांची तातडीनं पाहणी करून मुख्य रस्त्यांसह पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा। भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे।